कधी कधी मला गंमत वाटते आणि ती गंमत तुमच्यासमोर सांगायला होतो. यात मला कुणावर टीका करायची नाही, कुणाला काही वाईट बोलायचं नाही, काय नाही. मी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्याकडून ऐकलं. त्यांना म्हणे पत्रकारांनी, हे काय माहिती आहे का घोळ तुम्हाला खरा, हा पत्रकारांचा खरा घोळ आहे. म्हणजे हे जे आहेत ना, ते तुम्हाला असं म्हणले तुमचं काय म्हणणं आहे, ते तुम्हाला तसं म्हणले तुमचं काय म्हणणं आहे, हे एकमेकाला विचारत फिरणारे हे जे आगलावे, कळलावे, भांडण लावे नावाचा पत्रकार नावाची एक जमात निर्माण झाली ना, त्यांचा हा सगळा घोळ आहे. त्यांनी बावनकुळेंनी एक बाईट दिला मुंबईमध्ये. ते म्हणाले की मला माझ्या परिवारावर बोललं की वाईट वाटणारच ना, त्यांच्या आईविषयी बोलल्या गेलं, त्यांच्या चेहऱ्याविषयी बोलल्या गेलं, वाईट वाटणारच ना, असं त्यांनी सहज बोलून गेले. आणि त्यानंतर मनोज जरांगे यांना पत्रकारांनी विचारलं की बावनकुळे रडकुंडीला आले होते, रडवेले झाले होते, आणि मग तुमचं काय म्हणणं आहे. मग जरांगेंनी बावनकुळेंच्या विषयात आपली शब्दसंपदा पुन्हा उघडी केली. जरांगेंना काय विजयी झाल्याचा भावना मनामध्ये आल्या आणि जरांगे बोलून गेले. काय काय बोले बघा. मी बघितलं त्यांनी त्याच्यात त्यांच्या आई माऊलीचा उल्लेख केला, आईचा. बावनकुळे साहेब आणि पुढेही उल्लेख केला की मी मराठा समाजाच्या विरोधात नाही आहे, मी हे केलं नाही. बावनकुळे साहेब, मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी माझ्या मराठा समाजावरती लय प्रेम करतो. माझ्या मराठा समाजाच्या विरोधात मराठा जरी आला तरी मी सोडत नाही, दुसऱ्याचा बी आला तरी मी सोडत नाही. तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं, मी गुडघे टेकायला लावतो. तुम्ही जे रडकुंडीला आलात ना, इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळं आलात. मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली. हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळं आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात. त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं त्यांचं ऐकून. तुम्ही हे त्यांचं ऐकायला नको होतं. तुम्हाला आणखी नाही जाहीरपणाने सांगतो, आईचं नाव घेतलं. शेवटी ती मायमाऊली आई ही आई असते सगळ्यांची. तुम्ही आईचं नाव घेतलं. आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहेत. तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो. तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं, कारण मराठी येते. आम्ही एकदा दोनदा माफ करतो, सोडून देतो, पण याच्यानंतर जर चूक झाली तर सोडणार नाही तुम्हाला. पण ते वैद्य करून पुन्हा द्या, आमचं काहीही म्हणणं नाही, काही हरकत नाही. पण 28 ऑगस्टच्या आत नसता बावनकुळे साहेब पुन्हा मी सोडणार नाही. तुम्ही आमचं वाईट केलं म्हणून आम्ही तुमच्या मागं लागलो. आम्ही तुमच्या कधीही मागं लागलो नसतो. पण तुम्ही काल जे रडकुंडीला आलात ना, फक्त मराठ्यांच्या नादी लागल्यामुळं. पण माझ्या मराठ्यांच्या वाटं जर कोणी गेलं ना, तर मी त्याला गुडघ्यावरच टेकवितो. आणि तुम्ही रडकुंडीला आलात, उभ्या महाराष्ट्राने ते बघितलं, म्हणून तुम्हाला आम्ही एवढे वेळ सोडून देतो. तुम्हाला मी माफ करून टाकतो, काही हरकत नाही. पण इथून पुढं तुम्ही अशी चूक मराठ्यांच्या विरोधात करू नका. मी तुमचं इथून पुढं व्यंग करणार नाही. म्हणजे मी रडकुंडीला आणत असतो, माझ्या नादाला लागायचं नाही, मी रडकुंडीलाच आणत असतो, तुम्ही माफी मागा, तुम्ही चुका दुरुस्त करा, मी माफ करतो. जणू काही बावनकुळे ढसाढसा रडले आणि त्यांनी हे रडून सांगितलं की काही खरं नाही, मला असं नका बोलू, असा सगळा भाव. बावनकुळे रडले होते का? बावनकुळेंना जेव्हा पहिल्यांदा पत्रकारांनी विचारलं तुमच्यावर मनोज जरांगेंनी अपशब्द वापरून टीका केली आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी ते काय बोलले याच्यावर तुम्हाला उत्तर देणार नाही, जरा नीट ऐका. मी कधी या वादात नाही. खरं तर तुम्ही माझी पार्श्वभूमी बघितली, आता तो पारिवारिक काही सांगितलं ना पाहिजे आपल्याला, पण माझी पत्नी कुणबी आहे. आता मी कुणबी आणि तेली एकत्र आहोत. तिकडे आम्ही विदर्भात सारखेच राहतो. इकडे माझा मुलगा हा मराठी आणि माझ्याकडे मराठीची मुलगी आहे, आपली माझी सूनबाई मराठा आहे. त्यामुळं कधी आम्ही मराठा कुणबी तेली हा वाद केला नाही. आणि कसं काय मी अन्याय करू शकतो? मी कुठला अन्याय करू शकतो? कधी अन्याय करू शकत नाही. आणि महसूल खात्याने 22,20,000 प्रमाणपत्र दिले आहेत. आम्ही कधी कुठलं प्रमाणपत्र रिजेक्ट केलं नाही. आता कास्ट व्हॅलिडिटीमध्ये जर रिजेक्ट झालं असत तर मी त्याला काय करू? माझ्या खातं नाहीये. मोठं वाईट वाटतं आहे की मी कोणाची वाईट वागलो नाही. माझ्याशी असं का होतंय नक्की मनामध्ये खंत आहे. म्हणजे खरं तर बावनकुळेंनी जरांगेंना उत्तरच दिलेलं नव्हतं. काय ते बोलायचं ते बोलतील, कारण कसं आहे, वृत्तपत्रात एक बातमीची व्याख्या सांगितलेली असते, माणसाला कुत्रा चावला की बातमी होत नाही, कुत्र्याला माणूस चावला तर बातमी होते. वैचित्र्य, बातमीत असावं लागतं. तसं
बावनकुळेंनी जरांगेंनी वाकडं बोललं म्हणून त्यांना वाकडं बोललं तर त्याची बातमी करता येते, ते होऊच दिले नाही बावनकुळेंनी. कधीही बावनकुळेंनी जरांगेंच्या असभ्य टीकेला असभ्य उत्तर दिलेलं नाहीये, कधी दिलेलं नाहीये. हां, फक्त त्यांनी हे सांगितलं की माझ्या घरात एक कुणबी आहे, माझ्या घरात एक मराठा आहे, मी कसा कुणबी आणि मराठ्यांचा विरोधक असू शकेल, या सगळ्या गोष्टी बावनकुळे बोलत होते. आणि हे सगळं बोलत असताना बावनकुळेंचा ताल कधी घसरलेला नाही. बावनकुळे घाबरले, बावनकुळे रडकुंडीला आले. हे जे चाललंय ना, मला जरा बावनकुळेंचा इतिहास तुम्हाला सांगायचा आहे. बरं झालं, ह्या चॅनलवरच मी अनेक व्हिडिओ केले होते. बावनकुळेंचं तिकीट कटलं होतं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला, म्हणजे तुम्हाला तिकीट नाही असं सांगण्यात आलं होतं. त्याचं कारण मला वाटतं केंद्रातले एक मंत्री पियुष गोयल होते, त्यांचं तिकीट कटण्याचं कारण त्यांच्याशी काही त्यांचं झालं असेल, त्यामुळे ते कटलं होतं. आणि ते तिकीट कटल्यानंतर बावनकुळेंच्या मंडळींना तिकीट देण्याचा निर्णय झाला. बावनकुळे आपल्या सौभाग्यवतीला घेऊन तिकीट फॉर्म म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला निघाले होते. रस्त्यात त्यांना कॉल आला की त्यांनाही मिळणार नाही, वापस जा. ते वापस गेले होते. बावनकुळेंनी फक्त एकच प्रश्न विचारला होता, डबल इंजिनचं माझं असून सुद्धा माझं विमान का पडलं. म्हणजे गडकरींचाही पाठिंबा होता, फडणवीसांचाही पाठिंबा होता, म्हणून ते डबल इंजिन म्हणाले होते. त्यांना बाजूला केलं गेलं. बावनकुळेंनी चकार शब्दांनी बोलले नाहीत. पुढे बावनकुळेंच्या वेळेस चंद्रकांत पाटील अध्यक्ष असताना पक्षाची भली मोठी जबाबदारी देण्यात आली रचनेची, ती त्यांनी काम पार पाडलं. पुढे बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष केलं गेलं, बावनकुळेंना महसूल मंत्री केलं गेलं, आणि एवढी टीका होऊन सुद्धा बावनकुळेंना आता राजस्थानचं सहप्रभारी करण्यात आलं. राष्ट्रीय स्तरावर त्यांची एंट्री झालेली आहे. म्हणजे बावनकुळेंना पराभूत झाले, त्यांना हाकलून लावलंय, हे जे वातावरण करायचा प्रयत्न होतो ना, त्याच्यावर जास्त फोकस झाला पाहिजे. हे का होतंय माहिती आहे का? बावनकुळेंचा पत्ता कापायचा म्हणून होत नाहीये, बावनकुळेंच्या निमित्ताने फडणवीसांचा गेम होतो हे सिद्ध करायचं आहे. मी त्यांना राजस्थानचा सहप्रभारी केलं म्हणजे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री करतील, असं एक वातावरण तयार करायचं आहे. बावनकुळेंवरची टीका फडणवीसांच्या वरती आणायची आहे, यासाठी हे सगळं चाललंय. पण बावनकुळे रडणाऱ्यापैकी हरणाऱ्यापैकी नाही आहेत, जबाबदारी दिली काय नाही दिली काय आपापलं काम करणाऱ्यापैकी आहेत. आत्ताच्या भाजपच्या मंत्र्यांपैकी सर्वाधिक काळ लोकांना भेटणारा नेता म्हणजे माझ्या दृष्टिक्षेपात तरी गोपीनाथ मुंडेंच्या नंतर सर्वाधिक लोकांना भेटणारा मंत्री कोण असेल तर बावनकुळे आहेत. म्हणजे अगदी पंकजा मुंडे सुद्धा नाही म्हणतोय मी, बावनकुळे आहेत की ज्या सर्वाधिक काळ लोकांच्या मध्ये असतात. आणि या बावनकुळेंच्या बाबत ही विधानं फक्त बावनकुळे ओबीसी आहेत, ते उत्तर देणार नाहीत, त्यांचा समाज त्यांच्यावर बोललं म्हणून पेटून उठणार नाही, यासाठी एक सगळं चाललंय. एक टार्गेट केलंय, हत्यार केलंय फडणवीसांच्या विरोधात वापरण्यासाठी. नमस्कार.